प्रकरणामध्ये लोणावळा ग्रामीण पोलिसांनी काल नरेंद्र मित्तल यांची चौकशी केलेली आहे। नरेंद्र मित्तल हे केतनचे वडील विशाल अग्रवाल यांचे मामा असल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सिया गोयल ही मित्तल यांच्या मेव्हण्याची मुलगी आहे। मित्तल यांनी लग्न जुळवण्यासाठी दोन्ही कुटुंबाची भेट घडवली होती। सिया कधी असं करेल असं वाटलं नव्हतं। सिया आणि चेतन चौधरीच्या नात्याबाबत काहीही माहिती नव्हतं असं मित्तल यांनी पोलिसांना सांगितलंय। केतन अग्रवालची हत्या करणाऱ्या सिया आणि चेतनची पहिली ओळख क्रिकेट सामन्यादरम्यान झालेली होती। सियाचा भाऊ साहिल आणि चेतन चौधरी हे एकत्र क्रिकेट खेळायचे। सिया तिचा भाऊ साहिल सोबत क्रिकेट सामने पाहण्यासाठी आणि खेळण्यासाठी जात असताना तिची चेतनची ओळख झाली। त्यानंतर एका मित्राच्या दिवाळी पार्टीमध्ये दोघांची पुन्हा भेट झाली आणि भेटीगाठी वाढत गेल्या। क्रिकेटच्या मैदानावरती झालेली ओळख पुढे प्रेमसंबंधात बदलली। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार मागील काही महिन्यांमध्ये सिया आणि चेतन यांच्यात तब्बल 2004 फोन कॉल्स झालेले असून त्यांचा एकूण संवाद हा साधारण 238 तासांचा होता। आणि सिया आणि प्रियकर चेतनचा हत्येनंतरचा प्लॅन चौकशीमध्ये उघड झालेला आहे। हत्येनंतर काही काळ एकमेकांना न भेटण्याचं त्यांनी ठरवलेलं होतं। दोघांनीही व्हॉट्सअप चॅट्स हे डिलीट केलेले होते। तर पोलिसांना संशय येऊ नये यासाठी तऱ्हेतऱ्हेने दोघांचे प्रयत्न सुरू होते। दोघांचेही फोन्स फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत। केतन अग्रवालच्या हत्येनंतर